आणि तुमच्या मागे निलेश राणे सारखा आमदार आहे। आज मला त्याचं कौतुक वाटतं की या ठिकाणी पक्षासाठी आपल्या मतदारांसाठी जीवाचं रान करण्याचं काम निलेश राणे करतायत। याचा सार्थ अभिमान मला आहे। पुन्हा एकदा मी सांगतो, मगाशी पंढरपूरचं उदाहरण त्यांनी दिलं। इथे देखील लाखो पर्यटक येतात आणि या ठिकाणी देखील अनेक विकासाची कामं करायची। आपल्याला रस्ते पाहिजे, आपल्याला पिण्याचं पाणी पाहिजे, आपल्याला भुयारी गटार योजना पाहिजे, आपल्याला गार्डन पाहिजे, आपल्याला खेळाची मैदानं पाहिजे, आपल्याला चांगलं नाट्यगृह पाहिजे, पर्यटकांसाठी विविध सुविधा पाहिजे। अनेक अनेक लोकाभिमुख कार्यक्रम आपले प्रकल्प या ठिकाणी आपल्याला करायचे आहे। आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून नगर परिषदेला निधी देण्याचा अधिकार असतो। निलेशजी, तुम्ही माझ्याकडे प्रस्ताव द्या, या मालवणचा काया पालट केल्याशिवाय राहणार नाही। हा एकनाथ शिंदे दोन्ही हाताने देणारा आहे, घेणारा नाही। मी दोन्ही हाताने देत आलोय। मग मुख्यमंत्री सहायता निधी असेल, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या तुमच्या एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये 2.5 वर्षात दिले। अगोदरच्या लोकांनी काय केलं मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही, पण मी आपल्याला एक 70, 60, 70 हजार लोकांना त्याचा फायदा झाला। शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो। बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो। मंत्रालय आम्ही लोकांच्या दारात घेऊन गेलो। आता विकास आपल्याला मालवणमध्ये आणायचा आहे, विकास आपल्याला मालवणमध्ये आणायचा। शासन आपल्या दारी काही योजना पूर्वी नव्हत्या, होत्या, लाभार्थी नव्हते, होते, सगळं होतं, पण कटकट नको म्हणून सोडून द्यायचे म्हणून आम्ही शासन आपल्या दारी घेऊन गेलो। 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला। 4 कोटी जागेवर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, महिलांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, सगळ्या योजना जागेवर। एकदा कोल्हापूरला मला वाटतं उदय सामान होते का माहित नाही, कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी एक मुलगी आली, तिच्या हातात एक छोटं बाळ होतं। मला वाटलं काहीतरी अडचण आहे, मी विचारतो लगेच काय प्रॉब्लेम आहे, काय झालं बाबा? ती हिंदीत बोलू लागले, इसका नाम दुआ है। बोलो क्या हुआ बताओ? तो बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से इसको 3 लाख रुपए दिए, इसका ऑपरेशन किया, इसके लिए इसकी जान बच गई, इसके लिए मैं इसका नाम दुआ रख दिया। कोण कुठलं काय कधी बघितलं नाही। मदत करण्याचं काम आपण केलं आणि म्हणून या एकनाथ शिंदेच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहिली। 2022ला मी या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं। खासदार आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, डॉक्टर आहेत। मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन बरोबर करतो आणि म्हणून मोठं ऑपरेशन झालं, लोकांनी स्वीकारलं। झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80 जागा लढून 60 जागा जिंकलो आपण, 60 जागा। हा देखील इतिहास आहे, तुमच्या आशीर्वादामुळे घडला। तुम्ही निलेश राणे सारखा आमदार दिला। एक आदर्श आमदार कसा असावा, निलेश राणे सारखा असावा असं म्हणायला लागेल। तळमळ पाठपुरावा मतदारसंघासाठी, आणि जो काम करतो तो मला आवडतो, कारण मी काम करणार आहे। शिवसेना आपला पक्ष कोण्या मालक नोकराचा नाही, कार्यकर्त्यांचा आहे, कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा आहे, आणि म्हणून त्याचा मला अभिमान आहे। आणि म्हणून काम आपण एवढं करा की लोकांनी म्हटलं पाहिजे, अरे आता या मालवणमध्ये विकासाचं काम शिल्लक नाही, निधीमध्ये तर काही कमी पडणार नाही। निधीमध्ये आता हे तुमचा बॅकलॉग जो आहे, हा सगळा बॅकलॉग उदयजी
आपल्याला भरून काढायचं आहे आणि या मालवणकरांना इथं परिवर्तनाची लाट आपल्याला आणायची आहे, विकासाची या ठिकाणी पहाट उगवायची आहे. खऱ्या अर्थाने निवडणुका येतात जातात, परंतु प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आपल्या उद्याचं भवितव्य, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य. चांगले रस्ते असतील, चांगलं सोय असेल, चांगल्या सोयी सुविधा असतील तर त्या शहराला एक आगळा वेगळा आदर्श प्राप्त होतो. आणि म्हणून विजन असलेला, काहीतरी करण्याची धडपड असलेला एक आमदार तुम्ही निवडून दिलेला आहे, एक आमदार तुम्ही निवडून दिला आहे. आणि म्हणून इथे मी जास्ती कामांचा काही पाडा वाचणार नाही, परंतु जे जे काही योजना आपल्याला करायच्या आहेत त्या योजनांचा प्रस्ताव माझ्याकडे द्या. त्या योजना आपण केल्याशिवाय राहणार नाही, हे मी आश्वासन देतो. कारण हे मालवण बघितलं मी आता की अतिशय सुंदर निसर्गरम्य स्थळ आहे. पर्यटक एवढे येतील. आपण जर सुविधा दिल्या, एकदा उदयजी शंभूराज देसाईंना घेऊन इकडे या. शंभूराज देसाईंना पण दाखवा त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत. पर्यटक मंत्री आहेत ते. नगर विकासचं तर सोडून द्या, नगर विकासचं तुम्हाला जी जी कामं तुम्ही आणाल ती कामं पूर्ण करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे. मी बोलतो ते करतो. शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करतो, पण एकदा शब्द दिला की माघारी नाही. ते हिंदीमध्ये एक म्हणतात ना, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन मैंने एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता.